नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरासह तालुक्यात दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा उत्साहात साजरी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कोरेगाव शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा मंगळवारी उत्साहात पार पडली। जुनी पेठ येथील ज्योतिबा मंदिरासमोर गुलाल खोबऱ्याची उधळण अन ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करून मानाची सासनकाठी नाचवून पालखी मिरवणूक काढण्यात आली। अनेक दशकांपासून जुनी पेठ येथील ज्योतिबाच्या मंदिर परिसरात चैत्रामध्ये हा यात्रोत्सव साजरा केला जातो। ती परंपरा आजही सुरू आहे। श्रींच्या मूर्तीचे पूजन करून बर्गे कुटुंबीय व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर छबिना काढण्यात आला। तत्पूर्वी पहाटे ज्योतिबाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला। मंत्र, पुष्पांजली, महाआरती आदी कार्यक्रम यावेळी पार पडले। ज्योतिबाची पूजा बांधण्यात आली। विविध गावातील भाविकांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले। कोरेगाव शहर व तालुक्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी। कोरेगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी मंगळवारी सकाळी श्री हनुमान जयंती दुपारी 12 वाजता उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। हनुमान जयंतीनिमित्त शहरातील नवीन एसटी बस स्थानकासमोर असलेले शनी मंदिर आणि साखळी पुलानजीक असलेले मारुती मंदिर सजवण्यात आले। सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची वर्दळ होती। सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक, दुपारी 12 वाजता जन्मोत्सव आणि त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप हा देशाचे भविष्य आहे, तर काँग्रेस पक्ष हा भूतकाळ। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले। रहमतपूर येथे कार्यकर्ता मेळावा। भारतीय जनता पक्षाने गेले 10 वर्षात संपूर्ण देशाचा कायापालट करण्याचे काम केलेले आहे। दूरदृष्टी असलेले खंबीर नेतृत्व देशाला मिळाले असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप हा देशाचे भविष्य आहे, तर काँग्रेस पक्ष हा भूतकाळ आहे, अशी जोरदार टीका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली। वाठार किरोली जिल्हा परिषद गट, एकंबे व कनेरखेड पंचायत समिती गण आणि रहमतपूर नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील राधेश्याम मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता झाला। मेळाव्यात संबोधित करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते। प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वासुदेव माने, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, रामकृष्ण वेताळ, किरण बर्गे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन भिलारे, माजी उपनगराध्यक्ष शेखर माने, माजी उपनगराध्यक्ष चांदगणी आतार, डॉक्टर निलेश भोसले, ॲडव्होकेट महेश भोसले, विक्रमसिंह कदम, संपतराव माने, संतोष कनसे, दीपक नलावडे, हर्षल गुरव, जयवंतराव माने, दीपक माने, समीर भोसले, अमर माने, सचिन बेलागडे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। महिला सक्षमीकरण, तरुणांच्या हाताला रोजगार, डिफेन्समध्ये कामगिरी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये केलेली प्रगती मोदींच्या नेतृत्वाखाली झाली आहे। काँग्रेसच्या 50 ते 55 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला। काँग्रेसला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे देशातील जनतेला गृहीत धरण्यात आले। आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा चांगला पर्याय लोकांना उपलब्ध झाल्याने गेले 10 वर्षापासून भारतातील जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे। महायुतीच्या वतीने नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले असले तरी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेतृत्वच नसल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे नेतृत्व नसलेली आघाडी देशाचा काय विकास करणार असा सवाल त्यांनी केला। यावेळी मान्यवरांची भाषणे झाली। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार टीका केली। जागतिक पुस्तक दिनानिमित्त कोरेगावच्या सरस्वती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे मतदान पुस्तिका वाचन प्रशासनाचा अभिनव उपक्रम। जागतिक पुस्तक दिन आणि मतदान जनजागृती उपक्रम या दोन्हींचा सुंदर मिलाप साधून मंगळवारी सकाळी 10 वाजता कोरेगाव येथे सरस्वती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी मतदान पुस्तिकेचे उत्साहात वाचन केले। या अभिनव उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे प्रशासन मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवत आहे। नाविन्यपूर्ण उपक्रमातून मतदानाचे, लोकशाहीचे महत्त्व आणि नागरिकांची सहभागिता याविषयी विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे।
त्याचाच एक भाग म्हणून सरस्वती विद्या मंदिरात हा उपक्रम साजरा करण्यात आला। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार बर्गे, मतदान जनजागृती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश खाडगे, कला शिक्षक विनोद ढम तसेच इतर शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। मतदान पुस्तिकेमध्ये मतदान प्रतिज्ञा तसेच मतदानाचे महत्त्व याविषयी वर्णन केलेले आहे। या पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आणि त्यांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले। या पुस्तिकेत नेमकी काय माहिती दिली आहे आणि नागरिकांची लोकशाहीच्या दृष्टीने काय कर्तव्य आहेत तसेच मतदानाच्या प्रतिज्ञेचे महत्त्व काय आहे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। मतदानाचे महत्त्व पालक तसेच इतर घटकांना विद्यार्थ्यांनी पटवून द्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले। या मतदान पुस्तिका विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आल्या। त्या अगोदर त्यांना जागतिक पुस्तक दिन आणि मतदान जनजागृती याबाबत प्रबोधन करण्यात आले। लोकशाहीच्या आणि मतदानाचे महत्त्व आणि नागरिकांची भूमिका याविषयी यशेंद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मतदानाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देण्यात आली। मतदान जनजागृती पथकाचे समन्वय अधिकारी तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले। निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले। विनोद ढम यांनी आभार मानले। लोकशाहीवर दृढ विश्वास ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचा आम्ही आदर राखू आणि खुल्या न्याय्य आणि शांततामय निवडणुकांच्या तत्वाचा सन्मान करून प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच कोणत्याही धर्म, वंश, जात, समूह, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू। जय भारत।